चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देव्हाव्यात नाही देव नाही देवालयी देवालयी देव देव्हाव्यात अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे पुन्हा दादा इकडे बाय साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 156 निमित्त इथे समाज बांधव यांनी पुण्यतिथी इथे अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीच्या टायमाला अभिवादन केलेलं आहे व खरोखर त्यांनी मातंग समाजासाठी एक कैवारी होते ते आणि त्यांनी ज्यावेळेस जे साहित्य जे कला होती ती कला उजेडात आणली व एक मातंग समाजाला कुठेतरी एक न्याय मिळवून दिला व तो आता समाज त्यांच्या याच्यानेच पुढे जातो आहे आणि खूप आता समाज जो मागे होता तो आता पुढे नाही राहिला आहे आणि अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळेस खूप करून गेलेले समाजासाठी व सरकारने पण आपल्या मातंग समाजांना हे अण्णाभाऊ साठे यांनी पेरलेलं हे आज मातंग समाजाला काही ना काही त्या प्रमाणात मिळतं आहे अशा आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी अभिवादन करतो. क्रांतिकारी जय होती जय भीम जय शिवराय. आज 18 जुलै या रोजी महाराष्ट्र भूषण साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या पुण्यतिथीनिमित्त सकल मातंग समाजातर्फे व लवची शक्ती सेनेच्या माध्यमातून आज अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आपण मानवंदनेसाठी हा छोटेखानी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. तरी त्या ठिकाणी आमच्या भुसावळ शहराचे कार्यसम्राट नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आमचे मोठे बंधू किरण भाऊ कोलते हे पण आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे अभिवादन करण्यात आले. त्यांचं मी आभार मानतो. आणि आलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अनुसूचित जातीचे राहुल भैया तायडे तसेच आमचे ज्येष्ठ सर्व मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ महिला मंडळ युवा पिढी या सर्वांना आज काहीतरी आम्हाला असं वाटतं की जनजागृती खरोखर समाजामध्ये झालेली आहे. कारण की बऱ्याच वर्षापासून म्हणजे आजच्या 25 ते 30 वर्षाआधी जो समाजाचा जो विश्वास होता आज त्याच्यापेक्षा 10 पटीनं अण्णाभाऊ साठेबद्दल जी काही भावना निर्माण झाली की जी जनजागृती झाली त्याबद्दल मी समाजाचा आभार मानतो आणि सर्वांनी इथे येऊन अभिवादन केलं असं मी जाहीर करतो. जय भीम जय लवजी जय शिवराय. सर्वांना जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ. आज आपण साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे उपस्थित झालेलो आहोत. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज सर्व मातंग समाज आणि त्याचप्रमाणे लवजी शक्ती सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं कार्य खूप मोठं आहे. आता माझ्या आधी सर्वांनी सांगितलं. फक्त मी समाजाला एकच आव्हान करू इच्छितो की आपण आज जसं सोबत उभे आहोत कोणती महापुरुषांची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले की ती सणासारखी उत्सवात साजरी करा आणि पुण्यतिथी स्मृती दिवस असला तोही सन्मानाने मानवंदना देऊन साजराच करा. हे मी आजच्या या अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व समाजाला आव्हान करतो, विनंती करतो की आपले महापुरुष जे आपल्यासाठी कार्य करून गेले आहेत त्या कार्याचा आपण उजागर केलाच पाहिजे. त्यांचं कार्य आपण पुढं नेलंच पाहिजे. ते कसंही असो. आणि जर एखादा समाज बांधव धडाडीने काम करत असेल किंवा त्या महापुरुषांच्या विचारांना पुढं नेत असेल तर आपण काही न केलं तरी त्याच्या पाठीशी उभं राहून तो आपल्या समाजाचा उद्धार करतो. यासाठी आपल्या कार्यकर्त्यालाही सहकार्य करतच राहा. हीच आजच्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी मी अभिवादनस्पर माझे आदरांजलीस्पर 2 शब्द इथे नमूद करतो. जय भीम जय शिवराय जय लवजी जय अण्णा.